विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण शृंखला चालू केली आहे त्याचा पुढचा टप्पा पाहतोय. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत असताना आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. हा पहिला मुद्दा झाला. स्वतःचं ध्येय ठरवलं पाहिजे हा दुसरा मुद्दा झाला. आपल्या ध्येयानुसार आपण त्याचं वेळापत्रक निश्चित केलं पाहिजे हा तिसरा मुद्दा झाला. ज्या पद्धतीनं आपण वेळापत्रक निर्माण केलं आहे त्या पद्धतीचं व्यवस्थापन मॅनेजमेंट ज्याला म्हणतो आपण ते आपलं असलं पाहिजे हा मुद्दा चौथा झाला. आणि मुद्दा नंबर 5, जे काही करतो आपण त्याचा शेवटी सारांश काढून आकलन चिंतन मनन करून काय लक्षात राहिलं याची उजळणी मात्र वेळच्या वेळी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता या विविध मुद्द्यांचा विचार करत असताना पहिला मुद्दा जो आपण लक्षात घेतला, एक एक करत आपण मुद्दे उकलत जाऊ. आपण पहिल्या मुद्द्यामध्ये लक्षात घेतलं होतं की ध्येयाप्रत जाण्यासाठी आपण स्वतःला शिस्त लावणं आणि स्वतःवर आत्मविश्वास असणं आपला हा अत्यंत गरजेचा आहे. मी हे होऊ शकतो, मी हे करू शकतो हे पहिल्यांदा मला वाटलं पाहिजे आणि मग त्यानुसार आपण ध्येय ठरवलं पाहिजे. नुसतं वाटलं आणि ध्येय ठरवलं या गोष्टीपर्यंत मर्यादित न राहता दररोजच्या दररोज आपण त्या गोष्टीतून पुढं जाण्याचा जर का प्रयत्न केला, वेळोवेळी स्वतःचा जर फॉलोअप घेण्याचा प्रयत्न केला, आपण कुठल्या मार्गाने निघालो आहे आणि कुठपर्यंत आलो आहे, आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे म्हणजे ध्येयापर्यंत जायचं या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. मग या गोष्टी करण्यासाठी साहजिक आहे तुम्हाला तुमच्या या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला वेळापत्रक बनवावं लागेल, टाईम टेबल बनवावं लागेल, टाईम मॅनेजमेंट करावं लागेल. तासाचं असेल, दिवसाचं असेल, आठवड्याचं असेल, महिन्याचं असेल, वर्षाचं असेल आणि किती वर्ष आपल्याला तिथपर्यंत जाण्यासाठी पोहोचण्यासाठी लागणार आहेत त्याचं असेल. या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण प्लॅनिंग केल्याशिवाय काही होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अफजल खानाचा वध केला त्या गोष्टीसाठी किंवा त्या एका घटनेसाठी त्यांनी कित्येक दिवस मॅनेजमेंटचं त्या ठिकाणी काम केलं होतं, व्यवस्थापन केलं होतं. सूर्य कुठं असेल, मावळे कुठं असतील, आपण कुठं असू, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याला प्रसन्न कसं करायचं, या सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट होतं. आणि मग त्या दृष्टिकोनातून जर का आपण विचार करत असू, त्या दृष्टिकोनातून जर आपण याच्याकडे पाहत असू तर विशिष्ट ध्येयापर्यंत पोचण्याचा जो काही आपला मार्ग आहे तो आपला सुखकर करण्यासाठी आपल्याला या गोष्टीचं मॅनेजमेंट करावं लागेल. कारण बरेच लोक म्हणतात की तुम्ही एकदम एवढ्या गोष्टी उचलू शकत नाही, एवढा वार, एवढा अभ्यास एकदम नाही करू शकत. त्याला वेळच्या वेळी दररोजच्या दररोज एक विशिष्ट वेळ ठरवून जर का तो अभ्यास करत गेलात तर तुम्हाला परीक्षेच्या पर्यंत पोहोचण्यासाठी किंवा परीक्षेपर्यंत ज्यावेळेस तुम्ही पोहोचाल त्यावेळी तुम्हाला तो जड असणार नाही, तुम्हाला हलकं फुलकं वाटेल. काही मुद्दे असतील, ते मुद्दे जरी का फक्त ओझरते तुम्ही पाहिले तरी तुम्हाला जो वाचलेला अभ्यास आहे, तुम्ही केलेला अभ्यास आहे, तुम्ही केलेलं चिंतन आहे, तुम्ही केलेलं मनन आहे, जे तुमच्या आकलनाच्या पातळीवर आजही जिवंत आहे, ते आपोआप तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिताना लक्षात येईल. त्यामुळे याला खूप महत्त्व आहे. कारण नियोजनाशिवाय आयुष्यामध्ये काही होत नाही. बरेच विचारवंतसुद्धा म्हणून जातात की तुम्ही नियोजनाला बराच वेळ द्या, तुमचं काम काही सेकंदात मिनिटात अगदी होऊन जाईल. आणि म्हणून नियोजन, ज्याला मॅनेजमेंट म्हणतो आपण, हे महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून विचार करत असताना जर का आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या, या सगळ्या गोष्टीतले बारकावे लक्षात घेतले, त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण आपल्या उचित ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. ज्याला आपण म्हणतो की आपल्याकडे आत्मविश्वास असायलाच पाहिजे, त्याला पर्याय नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती या जगामध्ये कुठलीही नाही आहे. त्यामुळं ज्याला इंग्लिशमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो आपण, तो असायलाच हवा आहे. कारण तुम्ही काय आहात, संत तुकाराम महाराजसुद्धा म्हणून जातात की देव पहावयासे गेलो आणि देवच होऊन इठेलो. देवापर्यंत जाण्यासाठी किंवा देवासारखंच मी झालो, देवात आणि माझ्यात काही आता फरक उरलाच नाही, देवत्वाला मी पोचलो. जे चांगलं आहे, जे सुंदर आहे, जे स्वच्छ आहे
जे जगाला मान्य आहे तिथपर्यंत पोचण्याचा योग मला आला. का तर तो प्रयत्न मी केला म्हणून ते शक्य झालं. अगदी त्या पद्धतीनं तुम्ही आणि ते पद, तुम्ही आणि तुमचं ध्येय हे वेगळं असू शकत नाही. या गोष्टीपर्यंत तुम्ही ज्यावेळी जाल 100% तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला कोणाला विचारायची गरज पडणार नाही. आणि म्हणून आपल्याला हे करायचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी करायच्या. याचसाठी केला होता अट्टास ज्याला आपण म्हणतो, की माझ्या उचित ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मला हे सगळं करायचं आहे आणि त्याचं नियोजन मला करायचं आहे. तिथपर्यंत पोचण्यासाठी लोकांनी काय काय केलं ते अगदी त्याच्याही पुढे जाऊन मला करायचं आहे. मात्र ते मला मिळालं पाहिजे ही माझ्या मनाची प्रांजळ भावना आहे. हे तुम्हाला वाटलं पाहिजे. या गोष्टी तुम्हाला पटल्या पाहिजेत. या तुमच्याकडं या गोष्टी तुमच्या मनाने स्वीकारल्या पाहिजेत. म्हणून मॅनेजमेंट आहे, म्हणून आत्मविश्वास आहे, म्हणून टाईम मॅनेजमेंट आहे, म्हणून व्यवस्थापन आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी आहेत. आणि म्हणून प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट करत असताना तिच्या व्यवस्थापनाला अत्यंत महत्त्व आहे. वेळेनुसार ती गोष्ट त्यापर्यंत, किंवा आज आपण एखादा समजा 10 मिनिटामध्ये आपल्याला 10 किलोमीटरचा म्हणजे पळायचं आहे किंवा जायचं आहे, तिथपर्यंत पोचायचं आहे आपल्याला, तर तुम्हाला मिनिटाला 1 किलोमीटर पळता आला पाहिजे. एवढी फास्ट रनिंग तुमची असली पाहिजे. त्याचा सराव मग ते एकदाच होणार आहे का? नाही, वेळोवेळी सराव करा. तसा अभ्यासाचा सुद्धा सराव करा. ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात येत नाहीत, समजत नाहीत, त्याची उकल होत नाही, थोड्या अवघड वाटतात, त्या समजत नाहीत, पुन्हा पुन्हा वाचा, पुन्हा पुन्हा समजून घ्या, पुन्हा पुन्हा मार्गदर्शन घ्या. एक वेळ अशी येईल की ती गोष्ट तुमची कायमची लक्षात राहील. बऱ्याच लोकांचं असंही आहे, जो विषय त्यांना अवघड वाटायचा त्याच्यामध्ये ते मास्टरेट त्यांनी घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी PhD केल्या, त्याच्यामध्ये ते मोठे झाले, डॉक्टरेट त्यांना मिळाली. का तर त्या विषयाचा हे समजत नाही ना, मग याच गोष्टीचा मला म्हणजे समजूनच घ्यायचं आहे, मला याला पर्याय शोधायचाच नाही, हे मला समजलंच पाहिजे. आणि ते त्याच्यामध्ये यशस्वी झाले. म्हणजे प्रयत्नांती तुम्ही कुठलीही गोष्ट करा, प्रयत्न तुमचे स्वच्छ असतील, प्रांजळ असतील, जिद्द असेल, चिकाटी असेल, तुमच्यामध्ये तेवढा आत्मविश्वास असेल आणि तुमच्यामध्ये अभ्यासाचं सातत्य असेल, तर ती गोष्ट तुम्हाला मिळून जाईल. पण या गोष्टीला तुम्ही कंटाळा करून चालणार नाही. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा प्रयत्नच केला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना महत्त्व आहे. मॅनेजमेंटला महत्त्व आहे, व्यवस्थापनाला महत्त्व आहे, तुमच्यामधल्या आत्मविश्वासाला महत्त्व आहे. कारण दुसरा कोणी करणार नाही, हे तुम्ही करणार आहात. आणि हे तुमचं ध्येय आहे, तुम्हाला करावं लागणार आहे. इतर सगळ्या गोष्टी तुम्हाला सहाय्यभूत होतील, 100% होतील. मात्र ज्यावेळी हे तुम्ही स्वीकारलं आहे ते तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जायचं आहे, तुम्हाला त्या पदापर्यंत पोचायचं आहे, तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचायचं आहे. म्हणून हे केलं पाहिजे. अगदी या दृष्टिकोनातून जर का आपण हे केलं, या सगळ्या जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, अगदी स्वयंप्रेरणा, व्यवस्थापन आणि अभ्यासाचं ज्याला आपण नियोजन म्हणतो, ते व्यवस्थापन आणि ते नियोजन आणि आत्मविश्वास, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत गेलात तर 100% तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोचायला वेळ लागणार नाही. कारण आतापर्यंत सगळ्या लोकांनी हेच केलं आहे आणि म्हणून ते तिथपर्यंत पोचलेत. वेगळं काहीच करायचं नाही. भावना, मन, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, परिस्थितीची जाणीव आणि वेळोवेळी इथपर्यंत पोचायचं आहे आणि त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही, ते आणि मी वेगळं नाही, हा ध्यास मनाने, तुमच्या बुद्धीने घ्यावा, मनाने घ्यावा आणि त्याच्यासाठी तुमचे प्रयत्न असावेत. यश तुमचं आहे, यश तुम्हाला मिळणार आणि 100% मिळणार, याची शाश्वती या ठिकाणी मी तुम्हाला देतो. म्हणून तुम्हाला तशा पद्धतीनं तिथपर्यंत पोचता आलं पाहिजे आणि तुम्ही पोचाल, हा आत्मविश्वास आजच्या निमित्तानं तुम्हाला देतो. धन्यवाद.